आता दोरा घेतलाय नवऱ्याला बांधले. नवऱ्याला बांधले. त्या वडाला 7 प्रदक्षिणा घालून दोरा बांधावा लागतो बायांना. बायांनी. हा म्हणजे बायकांनी नवऱ्यासाठी म्हणजे 7 जन्म हाच नवरा एक एक वचन घेऊन ते प्रदक्षिणा घालून दोरा बांधावा लागतो की 7 जन्म मला हाच नवरा मिळावा म्हणून. ओके. सो गाईज उद्या आहे ना वट सावित्री पौर्णिमा आहे. तर आमच्या घरातल्या ज्या पण लेडीज आहेत त्यांची आता तयारी चालू आहे. तर ते काय तयारी करताय हा त्यांना आता मी विचारतो. बघा हा मम्मी काय विषय उद्याचा, काय उद्या आणि त्याचं महत्व सांग आता. उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. हा आणि त्याचा असा होतो की त्या वडाला 7 प्रदक्षिणा घालून दोरा बांधावा लागतो बायांना. बायांनी. हा म्हणजे बायकांनी नवऱ्यासाठी म्हणजे 7 जन्म हाच नवरा एक एक वचन घेऊन ते प्रदक्षिणा घालून दोरा बांधावा लागतो की 7 जन्म मला हाच नवरा मिळावा म्हणून. ओके. पूजा करावी लागते. 3च जन्म पाहिजे असला तर 3 दोरे बांधायचे ना. 3 प्रदक्षिणा काय याची काय तयारी आहे. आणि आता हे आता दोरा घेतलाय नवऱ्याला बांधले. नवऱ्याला बांधले म्हणजे नारळ माणसाच्या अंगाला गुंडाळता की काय आता. हे काय पूजा पूजा आहे. हे काय आहे? हे ते वस्त्र असतं ते हे वस्त्र असतं ते. ओके. हे आंबे ओटी भरायला आहे, नागवेलीचे पानं, हे आंबे, हे नारळ, हे काय आहे? कापूर. कपूर. ओके. आणि वांगे वांगेच म्हणलं वडाच्या झाडावर वांगे देता कोणी. तू काय पाहतोय? गुळ खोबरं चालेल ना. अच्छा गुळ साखर पण पाहिजे. गुळ खोबरं पण ठेवता का? गुळ आणि खडी साखर वडाच्या झाडाला देता का ते? खोबऱ्याची वाटी आणि ओके ओके ओके. सो गाईज ही तयारी आता चालू आहे उद्याची वड सावित्री पौर्णिमेची. तर आणि झाड आहे ना इथेच बघा तुम्हाला दाखवतो. आता रात्री दिसेल की नाही काय माहिती. हे बघा हे झाड आहे आमचं खूप मोठं झाड आहे. हा आणि आता जस्ट पूजा पण करावं लागेल उद्या तिथेच. फक्त तुम्हाला चालायला प्रॉब्लेम आहे कारण की तिथे पिंड ठेवली आहे ना नाही का. जवळ घेतलंय. सो गाईज आता आमच्या सर्व एरियातल्या लेडीजने ना मिळून इथे महादेवाची मस्त पिंडाची स्थापना केलेली आहे. सो कारण की खूप लांब जावं लागत होतं तर आता त्यांनी इथेच आणून घेतलं सर्व. तर छान म्हणजे एकदम मस्त फ्रेश असं मोटिवेटेड थोडं वातावरण झालेलं आहे. एक चांगला वाईब येतो छान. किती वाजेला करसान तुम्ही पूजा? 7:30 पर्यंत मुहूर्त आहे. आता लवकर करायचा प्रयत्न आहे. ओके. सो गाईज उद्याचा सकाळी 7:30 वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. तर दुर्गेश आणि मम्मी वगैरे लवकर उठून ते सर्वे वगैरे तयारी करतील मस्तपैकी आणि ते प्रदक्षिणा घालतील झाडाला. घर 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 हे लहान पोरं घंट्या वाजवत आहे. मंदिरामध्ये घंट्या वाजवत आहे. लहान लहान पोरं काहीच आवाज येत नाही नुसतं काय टन 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 करत आहे 1 तासापासून. ते जेवण पण बनवणं चालू आहे. काय बनवते आज? हा ओके. सो आजचा मेनू आहे आमचा शेवभाजी. तर शेवभाजी आमचं एक मिडल क्लास परिवारामध्ये शेवभाजी आहे म्हणजे एकदम भारी विषय राहतो जो महिन्यातून कितीदा म्हणत असेल. आमच्याकडे एवढं जास्त नाही म्हणत पण ऑलमोस्ट मिडल क्लास फॅमिलीमध्ये तरी महिन्यातून तर 20 दिवस तर शेवभाजी 10 दिवस खिचडी. बाकी मधल्या भागात काही माहिती थोडस होतच असतं. बाहेर कोणाची वाट बघतोय काय माहिती. जॅक इकडे इकडे इकडे. हे बघा आता गेट कसं खोलीन जॅक. ये पटकन. हे बघा टमाटा कसं. भाई साहब ये हमारा हुशार जॅक आहे. ये इकडे ये. कुठे फिरतोय तू? अरे जाकू कुठे फिरतोय? हा कुठे फिरतोय तू? याची फेवरेट सवय याला हे आला की डाक पायात घुसतो हा. काय रे गोटू जा बस तिकडे जा. तो म्हणते अबे साले टमाटे का बोला इसलिए मैं घर के अंदर आया और तू टमाटा ही नहीं दे रहा मुझे को. सगळीच आता मस्तपैकी आमचे जेवण वगैरे सर्व होऊन गेलेले आणि मी बराच वेळ काम पण केलं. तर तुम्हाला दाखवतो मी ना एक फोटो एडिट केला भाई. इतका सुंदर झालाय ना काय सांगू. फोटो बघा एकदा. हे बघा थांबा. हा फोटो बघा भाई काय सुंदर एडिट झालाय मस्तपैकी. एक नंबर. मला खूप आवडला आणि क्लास वाटतं एकदम. फुल असं वाटतं ड्रेसची डिझाईन वगैरे म्हणजे ड्रेसचं ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे करताना
तसं फुल सेलिब्रिटी वाईब येतोय डायरेक्ट. सो गाईस आजच्यासाठी बस एवढंच. आज करतो मी तेच ब्लॉग माझा एंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय. आणि हे बाय येडा काय करून राहिलाय मला माझ्यासोबत काय माहिती रिकामे साडे करतो मला टिकल्या लावतोय काय हे करतोय काय हे पोरीचं पागल पोरगी नुसते काय करत राहते माझ्यासोबत. मला कोणी हाय नाही करायला तर मी कोणासोबत मला काय बिघडशील. काही करेन अरे हा ना काय पण करेन. जाऊ दे इला थोडा तुम्ही. चला बाय आपण उद्या भेटू मस्त पैकी. उद्या मी दाखवतो तुम्हाला की वटसावित्री पौर्णिमेची कशी कशी तयारी करते कसं म्हणजे तयारी करून ठेवली पण कसं प्रोग्राम करता व हे लोक ते दाखवतो मी मस्त तुम्हाला. मेहंदी वगैरे काढून ठेवली. सो चला आता भेटूया उद्या. चलो बाय.